नजरेमध्ये एकमेव खेळाडू आहे जो पतू तो नॉन स्ट्राईक एंडला दाखल झालेला पाहायला मिळते. सुरुवात झाली या मॅचला सिंगल घेण्याचा प्रयत्न अक्कूचा पाहायला मिळाला होता. सध्याच्या घडीला ऑनलाईन सुद्धा जे स्कोरिंग चालू आहे त्याच्यावरती सुद्धा जास्तीचं प्रेशर येत नाहीये कारण की ही दोन नावं चर्चेचे आहेत 3 दिवसामध्ये. बॅकफुटला जाऊन कट केलाय. डी पॉइंटला बॉल चाललाय. 1-2 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे या डावाची सुरुवात करून देणारा पहिला चौकार. किरण वाडेकर बॉलिंग मार्क वरती दाखल झालेला पाहायला मिळतं. पहिला बॉल डॉट टाकल्यानंतर दुसराच बॉल वरती चौकार येत असताना पाहायला मिळालाय. एक चांगल्या पद्धतीची खेळी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय. अक्कू एक आक्रमक खेळाडू आहे. अक्कू फुल टॉस सडवा बॅटनं फ्लिक करण्याचा प्रयत्न. फटका चांगला गॅप मध्ये अलॉंग विथ द कार्पेट स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. सेकंड इन रो दुसरा चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळतात. सुरुवात झाली आहे बॅटिंगला आता अक्कूच्या धावांना. बाहेरचा बॉल होता. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न सिंगलसाठी कॉल केला होता पतून. तो माघारी फिरत असताना पाहायला मिळाला. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. सध्याच्या घडीला तुम्ही बॉलिंग करत असताना किरणला पाहताय. किरण वाडेकर चांगली दर्जाची गोलंदाजी करताना पाहायला मिळाल्या. 4 बॉल फेकलेत 8च धावा त्यांना खर्च केलं. त्याच्यामध्ये 2 चौकाराचा समावेश आणि 2 डॉट बॉल. याही वेळेला गॅपमध्ये पण आता फिल्डर तिकडे मिड ऑफ क्लिअर केलं होतं. त्यानंतर बॉल लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध टर्न झाला. फिल्डर तिकडे सुद्धा होते. एकच धाव मिळेल आणि बऱ्याचशा वेळानंतर आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला पत्तू आलाय. तो आलाय. तो मारेल या अपेक्षा आपण त्याच्याकडून बाळगतोय. फुलटॉस कालचा राग पहिल्याच बॉलवरती लांब पल्ल्याचा पतूच्या बॅटमधून षटकार. भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असणारे सन्माननीय बबलू पाटील साहेब इकडे उपस्थित राहत असताना पाहायला मिळतात. बबलूजी पाटील साहेबांना विनंती करतो या मुख्य मंचावरती एमडी धमाका बिग बॅश पाली या भव्य दिव्य स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. पतून कॅप फटक्या खेळला. आज पतू षटकार मारणार नाही. 8 आणि 9 बघायला मिळतील फक्त. चार्ज केली आहे त्यानं बॅट सकाळच्या सत्रामध्ये. यस आज विक्रम नोंदीस येणार. एक पतूची खेळी मला आठवते पाली प्रीमियर लीग मध्ये. पट्टानं अर्धशतक ठोकलं होतं पण नशिबानं साथ दिली नव्हती आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर यूट्यूब वाहिनी बंद होती. लाईटचा प्रॉब्लेम होता अथवा ती रील यस आवर्जून मला वाटतं मागील वर्षाची ती पाली प्रीमियर लीग. या वर्षी सुद्धा तो चांगला खेळला होता पण बॉलिंगनं साथ दिली नाही अद्याप या यंदाच्या हंगामामध्ये त्याला. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहता. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर सध्याच्या घडीला 15 धावा स्कोर कार्ड वरती. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल फुलर लाईनचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये फटका चांगला खेळलाय. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. अक्कूच्या बॅटमधून अद्यापचा तिसरा चौकार. त्या धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला 19 धावा. 19 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतील. पुढचा बॉल पुन्हा फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. आडवा बॅटनं फटका चांगला आहे. पुन्हा बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. अक्कूच्या बॅटमधून चौथा चौकार.
एका मागोमाग एक आक्रमण होत असताना पाहायला मिळतं. 23 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट केलं होतं, शॉर्ट पॉइंटला फटका खेळला होता. एक धाव मिळेल दुसऱ्या धावीसाठी बॅटर पलटतात. हो, चांगली फिल्डिंग, त्याहून चांगली फेक. धाव मिळेल फक्त 1 आणि 1च्या सहाय्यानं सध्याच्या घडीला धावगती पुढे चालली आणि पोहोचले 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती. प्रथमेश दंत ऑन स्ट्राईक. पहिल्याच बॉलवरती षटकार खेचला होता प्रथमेशनं. पुढचा बॉल यावेळेला फुल टॉस फ्लिक करायचा प्रयत्न केला गेला. यदा कदाचित नो लुक स्ट्रोक खेळायचा होता की काय तुला, पण तो बॉल बॅटच्या टोला लागल्यानंतर एक चिकी सिंगल कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळते. प्रथमेश सारख्या खेळाडूचा झेल तुम्ही सोडता, तो महाग ठरेल. तो शेवटपर्यंत उभा राहिला तर तो मैदानाच्या हातमध्ये मोठे फटके खेळेल आणि ते केलंय त्यानं बराच वेळा, आजही करावं लागणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. पुढचा बॉल संजयचा चेंडू समोर. बराच कालावधी अक्कूच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळत होते. षटकाराची अपेक्षा होती आणि होय त्या अपेक्षांची पूर्तता मैदानावरती. षटकार. जास्त सगळ्या चिमुकल्यांचे आभार ज्यांनी चेंडू लगेचच आम्हाला इकडे उपलब्ध करून दिला. यस, विघ्नेश होता तिकडे, त्यांना बॉल उपलब्ध करून दिला, आभार आहेत. यावेळेला फुल टॉस, अडवा बॅटनं मिड विकेट आणि स्क्वेअरलेगच्या मधोमध खराब फिल्डिंग. 1 बाउन्स बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. अजून एक चौकार आणि त्या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहता 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 35 धावा. त्याच वेळेला एक दिलदार नेतृत्व किंबहुना या स्पर्धेचे मुख्य जनक, सर्वांच्या पाठीशी सदैव उभे राहणारे युवकांचे प्रेरणास्थान मिलिंदजी देशमुख साहेब इकडे उपस्थित राहत असताना पाहायला मिळतील. साहेबांचं हार्दिक स्वागत आहे. MD धमाका बिग बॅश पाली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही पाहताय. या स्पर्धेचे पुरस्कर्ते मिलिंदजी देशमुख साहेब उपस्थित राहिले. त्याच वेळेला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणारे व्यक्तिमत्व सिद्धेश दंत आणि संपूर्ण SD स्पोर्ट्स पालीची टीम. त्यांची बॅट जेवढी कणखर आहे ना तेवढं त्यांचं ग्रुप कणखर आहे. SD स्पोर्ट्स म्हणून या नावाची चर्चा संपूर्ण अखंड रायगडभर महाराष्ट्रभर तुम्हाला पाहायला मिळते. अडवा बॅटनं कॅच ड्रॉप केल्यानंतरचा हा मोठा फटका पतूच्या बॅटमधून फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. संघाचं धावफलक 41 या आकड्यावरती आणि त्यानंतर पुन्हा बॉलला फिरवलाय, टर्न केलाय, पुन्हा फाईन लेगला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे निघून गेलाय. अजून एक फलकावरती 45 धावा धावफलकावरती लागल्या. तिसरं षटक मार्गस्थ. साहिल बॉलिंग लागला आणि पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा खर्च करत असताना पाहायला मिळालाय. तो महागडा ठरत असताना पाहायला मिळेल.
धाबा खूप सारा तो खर्च करतोय. षटकातील तिसरा बॉल स्ट्राईकला पतू. पतूच्या बॅटमधून आक्रमण, मिस टायमिंग, बॉल हवेत, फिल्डर बॉलच्या खाली आणि काय खेळलं जात आहे. आज पतू सकाळच्या नाश्त्यामध्ये नशिबाची भाजी खाऊन आलाय की काय. फाईन लेगच्या दिशेला सोपा त्याचा झेल सुटला आणि आता तर आरामामध्ये दोन्ही फिल्डरसाठी कॅच होती, पण दोघांची कॉलिंग नव्हती. कदाचित मध्ये नेटवर्क इश्यू असावा आणि अशा परिस्थितीमध्ये बॉल सुद्धा मध्येच पडलाय. बॉल धरतीला दान, बॅटर प्रथमेशला जीवनदान. धावसंख्या धावफलकावरती 46. सन्माननीय मंगेशजी चव्हाण साहेबांचं हार्दिक स्वागत आहे आणि त्यांच्या समवेत उमेश साहेबांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यावेळेला जवळजवळ अर्धा विकेट वरती बॉल पडला होता, त्याला फक्त दिशा दिली आहे, दशा केली आहे त्या चेंडूची. फाईन लेगच्या दिशेला अजून एक चौकार. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला 50 धावा. टीमचं अर्धशतक धावफलकावरती लागलंय. तिसरं षटक मार्गस्थ असताना पुढचा बॉल साहिलचा. याही वेळेला आक्रमण, आडवा बॅटनं पूल करण्यात आलाय. पूल सक्सेसफुल ठरतोय. बॉल स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पार. अक्कूच्या बॅटमधून अजून एक वार, षटकार. अध्यक्ष सन्माननीय दादू गोळे साहेब इकडे उपस्थित राहत असताना पाहायला मिळतील, त्यांचे हार्दिक स्वागत आहे. एमडी धमाका बिग बॅश या स्पर्धेमध्ये बॉल पुन्हा फाईन लेगच्या दिशेला. येस, रन्स नाही आहेत ना सर. विकेटच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न अक्कून केला, त्यामुळे हा डॉट बॉल ग्राह्य धरला जाईल. रन नाही आहेत. याआधी चर्चा चालू होती, ज्या वेळेला या आधीचा ऍक्शन रिप्ले दाखवला गेला होता, असं वाटलं होतं अक्कू एस्टनच्या मागे चाललाय का, पण तिकडे तो गेला नव्हता, पण आता गेलाय. येस, आपण विशेष सन्मानाकडे आपण वळतो. मुख्य मंचावरती आपल्या मान्यवरांचा सन्मान. छप्पन्न धावा. सन्माननीय मंगेशजी चव्हाण साहेब आणि उमेशजी खंडागे साहेबांचा यथोचित असा मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आदरणीय सन्माननीय मंगेश साहेब आणि त्यांच्या समवेत उमेश साहेबांचा सन्मान. ओम. छप्पन्न धावा धावफलकावरती किरण वाडेकर पुन्हा बॉलिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. पहिला बॉल त्यांना अप्रतिम दर्जाचा हाताळलेला पाहायला मिळाला. पहिला डॉट बॉल आलाय. यस, या स्पर्धेचे मुख्य जनक सन्माननीय मिलिंदजी देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते यस आर्मी मॅन बबलू पाटील यांचा सुद्धा आपण सन्मान आपल्या मुख्य मंचावरती करणार आहोत. वाका बॉलिंग पाहायला मिळतीये. प्रथमेश आणि प्रथमेश विकेट सॅक्रिफाईस करायची होती, पण अक्कूची केली जाते. प्रथमेश दंतने स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि आता इकडे पहिली विकेट आली आहे. तब्बल आपण जर पाहिलं तर 56 आकड्यावरती पहिला धक्का सन्मान होत असताना पाहायला मिळते. या मुख्य मंचावरती तुम्ही विशेष सन्मान पाहताय. अक्कू बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश शिंदे दाखल होत असताना पाहायला मिळेल. स्ट्राईकला प्रथमेश दंत, 9 सेकंडला प्रथमेश शिंदे. दोन प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतील टीम श्रेयांश 11 पाली टीमसाठी. यस, विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचाच्या समोर होत असताना पाहायला मिळते. त्या स्पर्धेचे जनक यस त्याच वेळेला बबलू पाटील सरांना विनंती करेन आपणही पुढे भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असणारे
आर्मी मॅन आपल्या विभागाचं वैभव सन्माननीय बबलूजी पाटील साहेबांचं यथोचित असा मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय. कॅच ड्रॉप नाही. आज प्रथमेश काहीतरी अगदीच आपण जर पाहिलं तर नशीब घेऊन आला असं म्हणावं लागेल. कालपर्यंत नशीब साथ देत नव्हतं ठीक आहे, पण आज संघर्ष त्यानं केला आणि नशीब साथ देते. कॅच सुटतात, बरेचसे झेल सुटत असताना पाहायला मिळतील. हो, यावेळेला प्रथमेशनं उडवल्या बॉल हवेत. आकाशाला गवस निघालत सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. प्रथमेश शिंदे मैदानावरती गेला आणि तो एखादा ऍडव्हर्टाईज सारखा लगेच मैदानाच्या बाहेर सुद्धा आलाय. विकेट. सन्माननीय आदरणीय सुधीरजी भोई साहेबांना विनंती करतोय आपण या. आपलं हार्दिक स्वागत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अथर्व दाखल होत असताना पाहायला मिळतील. अथर्व दाखल झालेत. प्रथमेश दंत अजूनही मैदानावरती उभा आहे. यदा कदाचित तो शेवटपर्यंत उभा राहण्याच्या इराद्यानं मैदानाच्या आतमध्ये गेलाय. मिड विकेटला फटका खेळत असताना खराब फिल्डिंग, अगदी खराब क्षेत्ररक्षण. सुधीरजी भोई साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय. आपलं हार्दिक स्वागत आहे. सुधीरजी भोई साहेबांचा सन्मान, हार्दिक स्वागत आहे. सब आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मनपूर्वक आभार. 61 वरती 2. फुल टॉस बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. प्रथमेश नाही नाही. या बॉलवरती सिंगल धावण्याचा निर्णय प्रथमेशनं का घेतला नसावा, कारण की यस अजून एक ओव्हर बाकी आहे. कारण की प्रथमेशला माहिती आहे जर स्ट्राईक माझ्या हातामध्ये राहिली तर मी बॅटिंग करत असताना धावा बनवेल, पण तसं होत नाहीये. सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय एक सिंगल आली आहे म्हणजे आता स्ट्राईकवरती अथर्व पुन्हा राहील शेवटच्या ओव्हरला. तिकडे 62 धावा धावफळकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काल एक एक्झिक्युशन मॅच झाली होती सकाळच्या सत्रामध्ये. अगदीच आपण जर पाहिलं तर अंपायर्स, कॉमेंटेटर, लाईव्ह आणि त्यांच्या विरोधामध्ये HD स्पोर्ट्स युवा ही टीम खेळली होती. त्याच्यामध्ये प्रथमेशचा समावेश होता आणि मी स्वतः मॅन ऑफ द मॅच होतो. आमचे पंच सुद्धा सांगतायत की काल आम्ही जिंकलोय, ते सांगा पहिलं महत्वाचं. 62 धावा शेवटच्या षटक आहे बॉलिंगसाठी. नवीन गोलंदाज येत असताना पाहायला मिळतील. नयन वरती विश्वास दाखवला गेला. षटक क्रमांक 5 आणि शेवटचं. फुलर लाईनचा बॉल, मोठा फटका मिड विकेटच्या दिशेला. बॉल चाललाय, सिंगल मिळेल, दुसरी सुद्धा मिळाली असती पण तिकडे अगदी आरामामध्ये धावण्याचा प्रयत्न. प्रथमेशनं स्ट्राईक आपल्या हातामध्ये पकडले. सलामीला गेलेला खेळाडू तर स्ट्राईक वरती पुन्हा पाहायला मिळेल. पुढचा बॉल, फुलर लाईनचा चेंडू, समोरचा बॉल होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. एकच धाव मात्र येत असताना पाहायला मिळते. तर सगळ्यांना प्रश्न पडलाय की अक्कू जर खेळपट्टीवरती थांबला असता तर धावाही थांबल्या नसत्या, पण धावा थांबल्यात. धावसंख्या 64 धावा स्कोरकार्ड वरती तुम्ही पाहताय. शेवटचे षटक यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नाही. अथर्व इकडे डॉट बॉल खेळत असताना पाहायला मिळतील. धावगती थांबवली आहे, कमबॅक आणलाय टीम खेळत असताना. पण जर पाहिलं तर गपकी या संघानं, गपकी 11ला तुम्ही पाहताय चांगली बॉलिंग मी म्हणेन आता कमबॅक करत असताना. शेवटच्या 3 ओव्हरमध्ये धावा जास्तीच्या खर्च केल्या नाही आहेत आणि विकेट सॅक्रिफाईस करण्याच्या नादामध्ये प्रथमेश दंत
यांना परतावं लागणार आहे आता मैदानाच्या बाहेर. इचू मैदानावरती दाखल झालाय. प्रथमेशने खूप प्रयत्न केले होते शेवटपर्यंत उभा राहण्याचे, पण अखेर विकेट गमवावी लागली आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण जर पाहिले तर बॉल लॉंग स्टॉपला निघालाय. इचूला धाव घ्यायची नाहीये कारण की इथून पुढे या इनिंगचा शेवटचा बॉल येणं बाकी आहे आणि हा टार्गेट सेट करणारा बॉल असेल. शेवटचा बॉल इचू फेस करेल. ओहो, कोणता फटका होता. हाफ ट्रॅकर बॉल आणि त्याला बॅटमॅन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इचून केलाय. एक सिंगल मिळेल. पहिला डाव संपलाय. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहता 66 धावा. 67 धावांचं टार्गेट येणाऱ्या 30 बॉलमध्ये 67 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये असेल. पहिला डाव संपलाय. दुसऱ्या डावाकडे आपण लगेच जातोय आणि त्याच वेळेला या समालोचन कक्षामध्ये आपण लगेच परिवर्तन सुद्धा आणतोय. आवाजामध्ये बदललेला आवाज आपल्या विभागाचा, आवाज आपल्या हक्काचा, सुयोग गायकवाड यांचा. थँक्यू. यस, थँक्यू हर्षल सर. उळ्या मैदानाकडे आपण पाहतोय बहीण देशमुख आयोजित एम डी धमाका बिग बॅश पाली. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आपण आत्ताच मंचावर पाहिलं बबलू पाटील आमच्या पालीचे आर्मी मॅन, आणि येत्या काही दिवसामध्ये संडे चषक देखील आपण याच मैदानावरती पाहणार आहोत नेक्स्ट वीकमध्ये, नेक्स्ट मंथमध्ये, पहिल्याच वीकमध्ये. आणि मग स्वतः आयोजक संडे 11. चला बॅटर पाठवा मैदानामध्ये, फास्ट थोडंसं खेळायचं. चला बॅटर पाठवा. अद्याप आपण जर पाहिलं तर 96 चौकार अद्याप या स्पर्धेमध्ये लागलेत आणि 130 षटकार या स्पर्धेमध्ये लागलेत. अगदी FS स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण थेट लाईव्ह प्रेक्षण पाहतोय. घर बसल्या सर्व प्रेक्षक जे मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचंच देखील मी सर स्वागत करतो. आमचे कॅमेरामॅन देवेंद्र सर, त्याचबरोबर आमच्या समवेत बडी, आणि त्याचबरोबर कॅमेरामॅन बडी आणि शोधन आमचा कॅमेरा ऑपरेटर. भरपूर चांगली मेहनत या तिघांनी घेतली आहे.
आजचा तिसरा दिवस आहे. भरपूर चांगलं कॅमेरा वर्क, अगदी उन्हामध्ये राहून देखील भरपूर चांगलं क्षणचित्र त्याने टिपले. त्याचबरोबर आमचे डीजे ऑपरेटर अजय पाटील भरपूर चांगली मेहनत ते देखील घेत आहेत. भरपूर चांगले डीजे ऑपरेटर प्रत्येक प्रेक्षकांचे मनोरंजन ते देखील करत आहेत. PPL पासून त्यांची आमची भेट झाली आणि तिथपासून एक चांगली मैत्री अजयची झाली आहे आमच्यासोबत. वळूया मैदानाकडे, जिथे आपण पाहतोय जिंकण्यासाठी 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर संस्कार, गोलंदाजी मार्कवर आलाय पहिलाच चेंडू. यावेळेस पहिला चेंडू मिडाऊनला धावपाटची संधी, परंतु फेकी थोडीशी दूर होती आणि मग सिंगल इथे घेतली आहे. सिंगलने इथे अकाउंट ओपन झालाय, जिथे दीपक आणि निलेशची जोडी आपण पाहतोय. निलेशचं नक्कीच कौतुक करेल. निलेश एक अँड्रम क्रिकेटमध्ये बेतात बादशाह, भरपूर चांगला खेळाडू आहे. अनेक वर्ष अँड्रम क्रिकेटमध्ये त्याने आपल्या नावाचा डंका वाजवला असा निलेश वाडेकर खूप चांगला अँड्रम क्रिकेट खेळतो आणि आज आपण पाहतोय त्याला मैदानामध्ये देखील. हो, यावेळेस चांगला फटका, परंतु धाव येत नाही. निर्धाव चेंडू सांगता होते. गोलंदाजी मार्कवर संस्कार, तर सलामीची जोडी निलेश आणि दीपकची आपण पाहतोय, जिथे येणारे 30 बॉल आणि 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. यानंतरचा सामना विनर असेल हे देखील लक्षात घ्यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन अर्थातच यामध्ये जिंकेल तो संघ. आणि सिद्धेश दंत यांची स्कूटीची चावी जर कुणाकडे असेल तर प्लीज आणून द्यायची आहे ओळ्या मैदानाकडे, जिथे आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटला प्रथमेश दंत येतोय भरपूर वेगाने. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु बचावल्या गेले. सिंगल घेतली आहे. या सिंगल बरोबरच 2 धावा धाव फलकार लागल्यात. बिनबाद 2. अभय काटकर आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकाल. बुरमाली गावचा डायनामाइट अभय काटकरला आपण पाहतोय. खूप चांगला खेळाडू आहे. नक्कीच नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शन आपण पाहू शकाल ॲज अ आयकॉन. पुन्हा एकदा खुल्ला टप्प्याचा चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक अथर्व आपण पाहतोय चेंडूला गॅदर करेल. फक्त सिंगल घेतली जाईल. मोठं लक्ष आहे आणि मग प्रत्येक चेंडूवरती धाव येणं गरजेचं असेल. मोठे फटके येणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने अकुडे बॅटिंग केली होती, प्रथमेश दंतने बॅटिंग केली होती, तशीच बॅटिंग आता मात्र निलेश आणि दीपकला देखील करावी लागेल. पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. काऊ कॉर्नरला इच्छू येतोय. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडंसं लेझी थ्रो, परंतु दुहेरी धाव देखील पूर्ण केली आहे. त्याचबरोबर शतक क्रमांक पहिलं इथे संपलाय आणि शतक क्रमांक पहिला संपल्यानंतर अद्याप धाव फळकावर धावा लागल्यात 5 धावा. आणि अजूनही जर पाहिलं तर 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 62 धाव्यांची गरज आहे. अजूनही 62 करायचे आहेत. इत्सू गोलंदाजी मार्कवर. इत्सू येतोय गोलंदाजी मार्कवर. फिरकीचा जादूगार. फिरवला चेंडूला. यावेळेस बॅटची कट, परंतु धाव येत नाहीये. थोडंसं लेझी क्रिकेट किंबहुना संत गतीचा सामना आपण पाहतोय. आणि आमचे गावचे केतन म्हात्रे अर्थातच साई सपकाल इथे त्यांचं देखील स्वागत झालंय आमच्या मंचावर. यावेळेस लोवर फुल टॉस पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू येतोय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. या 6 बरोबर धाव फलक 11 या आकड्यावर आपण पाहतोय. फटका फसला. चेंडू हवेमध्ये. विकेट किपर आकू चेंडू खाली येतोय, टिपतोय आणि झेल सुटलाय का? अगदी सोडून दिलाय. अगदी मैत्रीपूर्वक लढत आपण पाहतोय.
67 धावांचा पाठलाग करायचा होता साई. तुला देखील चान्स मिळाला असतं फिल्डिंगसाठी. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारायचा प्रयत्न होता. ब्रेडन मॅकिलेमची आठवण करून देणारा फटका, परंतु शरीराचा वेध घेतोय. सिंगल बाईटच्या स्वरूपामध्ये घेतली जाते. या सिंगल बरोबरच धाव फळक 12 या आकड्यावर. आज रितेश साठेची गोलंदाजी पाहायला मिळेल का, असं देखील प्रश्न माझ्या मनामध्ये उभं राहिलाय. लेग कटरचा वापर, फिंगर रोल केले होते, परंतु आडव्या बॅटने प्रहार केलाय. काऊ कॉर्नरच्या वरतून एक तडाकाच दिलाय. 6 धावांसाठी षटकार. गोलंदाजी मार्कवर आता मात्र पालीचा बाहुबली अर्थातच सुजल दिवा गोलंदाजी मार्कवरती आलेत. सुजल दिवा खूप फार कमी वेळा सुजलला आपण गोलंदाजी करताना पाहिले, परंतु आज धावफळक 18 धावा लागले धावफळकावर. चेंडू आणि 49 धावांची गरज. पहिलाच बॉल, यावेळेस भरपूर चांगला फटका. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होते. धावबाची संधी आणि हो, धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. बॅटर साहिल येतोय. थोडं फास्ट घ्या प्लीज. 5 ओव्हरची मॅच आहे. यानंतरचा सामना विनर वर्सेस विनर असेल. सिंगल घेतली आहे आणि मग सिंगल बरोबर जाता मात्र 19 या आकड्यावर आपण पाहतोय धावफळक. सुजल दिवाची मी चर्चा करत होतो. पालीचा बाहुबली आहे आणि आपण PPL मध्ये पाहिलं देखील. अफलातून बॅटिंग केली होती. लांबच लांब तडाके सुजलच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. अगदी हेड षटकार या मैदानावरती त्याच्याच बॅटमधून पाहायला मिळालाय. पुन्हा सिंगल आणि या सिंगल बरोबरच 20 या आकड्यावर धावफळक. भरपूर संत गतीचा सामना आपण पाहतोय. त्याचं कारण सुजल दिवा आहे, कारण की अफलातून गोलंदाजी करतोय. त्याचबरोबर आमचे पाळीचे डीजे ऑपरेटर अर्थातच डमऱ्या प्रवीण थळे आपण पाहतोय. पटका फसला, कॅच होईल का, परंतु नाही. सिंगल घेतली जातीये. सुजल दिवा भरपूर चांगले टप्पा आहे. लाईन देखील भरपूर चांगले आहे गोलंदाजाची. म्हणूनच पालीचा बाहुबली या नावाने सुप्रसिद्ध गोलंदाजी मार्कवर सुजलला आपण पाहतोय. आज असं वाटलं होतं की सुजलची बॅटिंग पुन्हा एकदा पाहायला मिळेल की काय, परंतु विकेटच गेल्या नव्हत्या. अकुने भरपूर चांगली बॅटिंग केली. फिरवला. यावेळेस भरपूर चांगला शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर काय घडलंय पंच, डॉट बॉल आहे ना. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमधल्या अद्याप 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज सुजलने. वेगात टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका कनेक्ट होत नाहीये. शतक क्रमांक 3 संपलं. 3 शतकांचा खेळ संपला आणि 3 शतकाअखेर जर पाहिलं तर 22 धावा धावफलकार लागल्यात. आता मात्र कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित करतील हे पाहायचं. आणि नक्कीच मी चर्चा करत होतो फरदीन काझी गोलंदाजी मार्कवरती येतील का. अर्थातच आमचे मित्र
रितेश साठे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत, जिथे 22 लागले आहेत. म्हणजेच काय अजूनही 45 करायचे आहेत. 12 चेंडू आणि 45 धावा करायच्या आहेत. सुजित मिसाल यांचं इथे आगमन झालं. तुमचं देखील सर स्वागत आहे. अगदी मिलिंददादा देशमुख यांच्या खांद्याला खांदा लावून या पूर्ण स्पर्धेमध्ये भरपूर योगदान त्यांनी देखील दिलं आहे. खूप मेहनत त्यांनी घेतली आहे. विकेट असो किंबहुना पूर्ण मैदानाची. बॉलर रितेश साठे येतोय गोलंदाजी मार्कवर. मग पूर्ण टीम असेल, सिद्धेश दंत आणि टीम कंपनी, अकू असेल, विनीत असेल, प्रथमेश दंत असेल, इचू असेल, सुजित मिसाल, सुशील दिवा, अथर्व कडू, विनू घाडीगावकर, सर्वांनीच भरपूर मेहनत घेतली आहे या स्पर्धेमध्ये. आणि मग त्यांच्या मेहनतीनंतर या स्पर्धेला यश आलं आहे. असं तिसरा दिवस आपण पाहतोय. अगदी भरपूर चांगली स्पर्धा आणि सर्वच मॅचेस हाय व्होल्टेज पाहायला मिळाल्या. पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं तर संडे 11 संघाने टॉप 4मध्ये जागा मिळवली. दुसऱ्या दिवशी जर पाहिलं तर ज्वाला ग्रुप नागोटणे संघाने टॉप 4मध्ये जागा आपलं स्थान निर्माण केलं आहे. आणि मग आज कोणता संघ, तिसरा संघ कोणता क्वालिफाय होईल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी ही लढत 1-11चे 8 संघ आज या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगणावर एक माहोल रंगला आहे. त्याचं कारण म्हणजे बिनदत्ता देशमुख आहेत. बड्डेचं औचित्य साधून आपण पाहतो ही स्पर्धा. चांगला चेंडू शरीरापासून दूर, आउटसाइड ऑफ स्टंप. रितेश साठे, फरदीन गाझी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल. बाईटच्या स्वरूपात एक धाव खर्च केली आहे, परंतु अद्याप बॅटने धाव आलेली नाही. या फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू खाली. संस्कार येतोय, टिपतोय झेल आणि या ओव्हर मधला दुसरा धक्का. आलाय न्यू बॅटर. फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक संस्कार पुन्हा एकदा चेंडू खाली आणि हो, टिपतोय झेल. आणखीन एक धक्का. आल्या पावली माघारी. प्रथमेश दंत गोलंदाजी मार्कवर. कमबॅक करावा लागेल पतूला. आणि हो, कमबॅक करताना पाहायला मिळतील का प्रथमेश दंत आपल्या कांद्यावरती गोलंदाजीचा बाहेर घेत आहेत. आणि आज कमबॅक करताना पाहायला मिळालेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. लेग कटरचा वापर, फिंगर रोल केले होते, परंतु इचू बीट झाले. विकेट किपर आपण पाहतो इचू. थोडीच कॉम्प्लेंटची गरज आहे आम्हाला. चला, आमटेम संघ आपला कॅप्टन पाठवायचा आहे.
विनर वर्सेस विनर मॅच असेल. पुन्हा एकदा फिरवला आणि हो भरपूर चांगली विकेट किपिंग आणि धक्का क्रमांक आणखीन एक मैदानाच्या बाहेर. भरपूर चांगला फटका परंतु सुजल दिवा अफलातून कॅच पकडतोय. लॉंग ऑफ वरून धावत गेले डीप मध्ये आणि तदनंतर मात्र एक झेल टिपतायत. आणखीन एक धक्का. जिथे काल बॅकफुटला होते आज मात्र कमबॅक करताना पाहायला मिळाले. तिसरा धक्का मिळेल का? सलगचे तिसरा धक्का बसलाय. विकेट हॅट्रिक प्रथमेश दंत यांच्या नावावर. सौरभ बॅटर. भरपूर चांगली विकेट किपिंग यावेळेस इचू. चला विनर वर्सेस विनर लगेच कॅप्टन यायचं. श्रेयांश शिलवान पाळी संघाचा कॅप्टन सुजल दिवा लगेच आपण यायचं आणि त्याचबरोबर आमटेम संघ मयूर लगेच यायचं आपण देखील. लगेच मॅच होईल.